सांगलीत घरात घुसून विवाहितेचा विनयभंग, 4 जणांच्या विरोधात गुन्हा, पतीलाही बेदम मारहाण. सायंकाळच्या सुमारास अचानक घरात घुसलेल्या चौघांनी विवाहितेच्या केसाला धरून तिला घरात खेचून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करताच मारहाण करून तिचा विनयभंग केला. तिच्या पतीलाही मारहाण करून चौघांनी घरातून पलायन केलं. या प्रकरणी पीडितेने सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली. पीडित महिलेच्या फिर्यादीची दखल घेऊन पोलिसांनी संशयित सागर खाडे, राहणार महसूल कॉलनी, महादेव मंदिरजवळ, शामराव नगर, सांगली आणि त्याचे पहिलवान पांड्या आणि सुनील नामक मित्र अशा 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. पीडित विवाहिता ही 32 वर्षाची असून ती पती आणि मुलासह राहते. सोमवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास पीडित महिलेचा पती किराणा साहित्य आणण्यासाठी दुकानात गेला होता आणि त्याचवेळी सागर खाडे हा आपल्या 3 मित्रांसह पीडित महिलेच्या घरात घुसला. ते अचानक घरात घुसले आणि तिने घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संशयित सागर याने तिच्या हाताला धरून तर पहिलवान नामक व्यक्तीने तिच्या केसाला धरून तिला घरात खेचले. तिला लाथ मारून खाली पाडले. त्यानंतर तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील कृत्य केले. तिने आरडाओरडा केला असता तिचे तोंड दाबले. तिचा बचाव करण्यासाठी पती पुढे आल्यानंतर त्यांनाही टोळक्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिथून पलायन केले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.